चला धातूच्या सल्फाइड किंवा धातूच्या कार्बोनेटचे धातूच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर कसे करावे याबद्दल बोलूया. मागील व्हिडिओमध्ये आपण धातुकापासून शुद्ध स्वरूपातील धातू कसा मिळवतात याबद्दल बोललो होतो आणि आपण पाहिलं होतं की ही एक 4 टप्प्यांची प्रक्रिया आहे आणि आपण पहिल्या टप्प्याची माहिती जाणून घेतली होती, जिथे धातुकाचे संवर्धन होते. आपण धातुके घेतो आणि त्यांचे तुकडे करतो आणि मग आपण धातूच्या संयुगाला त्यातील अशुद्धीपासून वेगळं करतो. आणि जर ते धातूचं संयुग धातूचं ऑक्साईड नसेल, म्हणजे धातूचं सल्फाइड किंवा धातूचं कार्बोनेट असेल, तर सर्वात आधी आपण त्यांना धातूच्या ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतो. कारण धातूला ऑक्साईडपासून वेगळं करणं अधिक सोपं असतं आणि हे तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच धातू मिळवण्यासाठीच्या क्षपण प्रक्रियेदरम्यान घडतं. त्यानंतर चौथ्या टप्प्यात आपण हा धातू स्वच्छ करून शुद्ध स्वरूपातील धातू मिळवतो. पण या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. धातूचे ऑक्साईडमध्ये रूपांतरण समजून घेण्यासाठी आपण जस्त धातुकाचं उदाहरण पाहूया. आपल्याकडे इथे जस्त धातुकाचा अंतर्भाग आहे आणि पहिल्या टप्प्यात आपण धातुकाचं संवर्धन करताना त्याचे तुकडे करून त्यातील अशुद्धीपासून जस्ताचे संयुग वेगळं केलंय. आता हे जस्ताचे अर्थात झिंकचे संयुग प्रत्यक्षात झिंक सल्फाइड आहे आणि हे संयुग ऑक्साईड नसल्यामुळे आपण ते सर्वात आधी धातूच्या ऑक्साईडमध्ये रूपांतरित करणार आहोत. यासाठी आपण त्याला ऑक्सिजन सोबत गरम करणार आहोत. त्यामुळे झिंक सल्फाइडचे झिंक ऑक्साईडमध्ये रूपांतरण होईल. पण जर आपल्याकडे झिंक कार्बोनेट असतं, तर आपण त्याला ऑक्सिजनमध्ये गरम केलं नसतं. म्हणजे कार्बोनेटचे ऑक्साईडमध्ये रूपांतर होईल. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे धातुकाच्या संवर्धनानंतर आपल्याला मिळालेलं संयुग जर सल्फाइड असेल, तर त्याला ऑक्सिजनच्या उपस्थितीत गरम करावं लागतं आणि त्यामुळे ते ऑक्साईडमध्ये बदलतं. कारण आपल्याला संयुगातून सल्फर काढून टाकून त्यामध्ये ऑक्सिजन जोडायचा आहे. या प्रक्रियेला रोस्टिंग म्हणजेच भाजणे असं म्हणतात. जशी आपण कोंबडी किंवा भाज्या ऑक्सिजनच्या उपस्थितीत भाजतो, तशीच ही प्रक्रिया असते. अशा प्रकारे सल्फाइड धातुकांना ऑक्सिजनच्या उपस्थितीत भाजले जाते. आता दुसरी गोष्ट अशी, की जर हे धातूचं संयुग कार्बोनेट असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते गरम करताना ऑक्सिजन न वापरता आपण कार्बोनेटचं ऑक्साईडमध्ये रूपांतर करतो. इथे ऑक्सिजन न वापरण्याचं कारण म्हणजे कार्बोनेटमध्ये आधीच ऑक्सिजन असतो. त्यामुळे इथे आपल्याला जास्त ऑक्सिजन देण्याची गरज नसते. आणि कार्बोनेटला मर्यादित प्रमाणात ऑक्सिजनमध्ये तापवण्याच्या या प्रक्रियेला कॅल्सिनेशन म्हणजेच निस्तापन असं म्हणतात. आणि हे सांगण्याची गरज नाही, की जर धातूचं संयुग आधीच ऑक्साईड स्वरूपात असेल, उदाहरणार्थ तुमच्याकडे लोह खनिज आहे आणि त्यात आयर्न ऑक्साईड असेल, तर तुम्हाला त्याचं रूपांतरण धातूच्या ऑक्साईडमध्ये करण्याची गरज नसते. कारण ते आधीच ऑक्साईड स्वरूपात आहे. आणि जर तुम्ही सोने किंवा प्लॅटिनम सारख्या निष्क्रिय धातूंसोबत प्रयोग करत असाल, तर अशा वेळी धातूचे शुद्धीकरण केल्यानंतर तुम्हाला सोन्याचं कोणतंही संयुग मिळत नाही. कारण ते कोणतेही संयुग बनवत नाही. ओके, सोनं मुक्त अवस्थेत आढळतं. त्यामुळे ते आधी धातूच्या ऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याची आणि नंतर त्यावर प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. कारण तुमच्याकडे आधीच धातू उपलब्ध आहे. त्यामुळे इथे तुम्हाला मिळणारा निष्क्रिय धातू थेट तुम्ही शुद्धीकरणासाठी पाठवू शकता. ठीक आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आपण धातूंची सल्फाइड किंवा कार्बोनेट स्वरूपातील संयुगे ऑक्साईडमध्ये रूपांतरित केली आणि यासाठी आपण भाजणे किंवा निस्तापन प्रक्रिया वापरली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू, की या धातूंच्या ऑक्साईडमधून ऑक्सिजन कसा काढून घेतला जातो आणि तो कमी करून धातू कसा मिळवता येतो. आणि जेव्हा आपल्याला धातू मिळेल, तेव्हा आपण त्या धातूवर प्रक्रिया करून 99.99% शुद्ध स्वरूपातील धातू कसा मिळवतात हेही पाहू.